नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. सोलापूरमधील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. देशात नवरात्र उत्सवाला प्रारंभ. मात्र तुळजापुरात भाविकांचा शुकशुकाट. आजपासून 9 दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवास आज भक्तिमय वातावरणात घटस्थापनेने प्रारंभ झाला. तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी मंदिरात दुपारी 12 वाजता घटस्थापना करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद, उत्सवावर निर्बंध असल्याने यंदा प्रथमच नवरात्रात तुळजापुरात भाविकांचा शुकशुकाट दिसून आला. नवरात्र काळात तुळजापुरात येण्यासाठी नागरिकांवर निर्बंध आहेत. तसेच मंदिरकडे येणारे सर्व रस्ते पोलीस प्रशासनाने बंद केले. दरवर्षी तुळजापूर येथून ज्योत घेऊन जाण्यासाठी राज्यभरातून मंडळाचे कार्यकर्ते येत असत. त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी मोठी गर्दी होत होती. यंदा यावर निर्बंध असल्याने गर्दी नव्हती, तरी काही कार्यकर्ते येऊन गुपचूप घाटाखालूनच ज्योत घेऊन जात होते, असे चित्र दिसून आलं. नवरात्राच्या काळात भाविकांची गर्दी नसली तरी पोलीस बंदोबस्त चोख आहे. आजपासून हा उत्सव पूर्ण होईपर्यंत तुळजापुरात जाण्यास निर्बंध आहेत. मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम सेवेकरी मानकऱ्यांच्या उपस्थित पार पडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूरच्या रूपभवानी मंदिरातही आज दुपारी विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंदिर परिसरात मोजक्या लोकांना प्रवेश देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मंदिर खुले नाही, तरी सुद्धा आज रूपभवानी मंदिरात सुद्धा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सर्व परदे सर्व दुःख विनाशिनी सर्व घौघ हरे देवी महालक्ष्मी नमो महालक्ष्म्यष्टकं पुण्यं यः पठेत् भुक्तिमुक्तिदं दुःखदारिद्र्यनिर्मुक्तः सर्वान् कामान् उदेग अम्बे उदे, उदेग अम्बे उदे, उदेग अम्बे उदे, उदेग अम्बे उदे. निर्विनिवासिनी महालक्ष्मी उदेग अम्बे उदे, उदेग अम्बे उदे, उदेग अम्बे उदे, उदेग अम्बे उदे, उदेग अम्बे उदे.
आजी येऊ का फ्री नाही या जा घरी निवांत बसा घरात जाऊन काय माझी डोकं जाणार नाही तर मला काय संबंध कुणाला द्यायचं नाही काहीच नाही जाऊ बरं जा रे जा रे चला निघा बघतो जा घरी 9 दिवसानंतर नवरात्र संपल्यानंतर आला आता मला कन्नड समजत नाही जाऊ घरी जाऊ आज घेऊन आई दादा सध्या आम्ही रूपाभवानी मंदिर या ठिकाणी नेमणुकीला आहे. तर नवरात्रामध्ये शासनाने ज्याप्रमाणे मंदिरं उघडलेली नाहीत, बंद आहेत, त्याप्रमाणे सोलापूर शहरातील सुद्धा मंदिरं बंद असून या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी नागरिकांना प्रवेश देण्याबाबत बंदी आहे. त्यामुळे सदर ठिकाणी बंद असायला आम्ही हजर आहोत. या ठिकाणी एकंदरीत तुम्ही जनतेला काय सांगू इच्छिता की जेणेकरून मंदिरात प्रवेश होऊ नये? जेणेकरून जनतेला हेच सांगणं आहे की आपण ही जी महामारी आहे, ही महामारी जर रोखायची असेल तर आपल्याला गरजेच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. तसंच सोशल डिस्टन्सिंग ठेवून ह्या महामारीला दूर करून स्वतःचं आरोग्य सांभाळून सर्वांचा आरोग्याचा विचार करून वागलं पाहिजे. त्यांना असं आव्हान आहे की आपण आपली जी काही श्रद्धा आहे ती आपण ह्या महामारीच्या कालावधीमध्ये घरी स्वतःच्या राहून घरीच देवीची पूजा वगैरे करून स्वतःचं धार्मिक सर्व जे काय आहे ते आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात आणि ह्या महामारीमध्ये शासनाला मदत करावी. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण स्वतः दक्ष राहून इतरांच्याही आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी अशी विनंती करतो. दसऱ्यापासून जिम व्यायामशाळा सुरू. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती. येत्या दसऱ्यापासून म्हणजेच 27 ऑक्टोबरपासून जिम व्यायामशाळा सुरू होणार आहे. त्याबाबत जीवन व्यवस्थापनाशी त्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा झाली असून त्याबाबत लवकरच सुरू करण्याचा विचार आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच झुंबा, स्टीम, सैनाबाद यावर बंदीच राहणार आहे असे ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरच मराठवाडा दौऱ्यावर. गेल्या 3-4 दिवसापासून झालेला अतिवृष्टी पाऊस यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी सोलापूर तर मंगळवारी हे उस्मानाबाद येथे पाहणीसाठी दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. शेतकरी आणि गरिबांना तात्काळ मदत करा. आमदार शहाजीबापू पाटील. काल परवापासून झालेल्या अतिवृष्टीने सांगोला मतदारसंघातील सांगोला व पंढरपूर भागातील शेतकरी यांच्या शेतीचे पिकाचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान असेल. तसेच मानकोरडा व अप्रूपा नदीकाठावरील व भीमा नदीकाठावरील गावे महापुराने बाधित होऊन त्या ठिकाणची घराची झालेली पडझड, दगावलेली अथवा पुरामध्ये वाहून गेलेली असंख्य जनावरे असतील. अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे ताबडतोब पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, सोलापूरचे पालकमंत्री मान्य श्री दत्तात्रय भरणे, सोलापूरचे जिल्हाधिकारी मान्य श्री मिलिंद शंभरकर यांच्याकडे पंचनामे करून तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व बाधित शेतकऱ्यांनी नागरिकांनी पंचनामे करून घ्यावेत. काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी 90-49-30-10-00 असा मोबाईल नंबरही दिला आहे.
1959 पासून आपल्या सेवेत असलेले 4 मजली असे भव्य शोरूम व टेक्सटाईल्सच्या विश्वातील एक दर्जेदार असे राठी टेक्सटाईल शोरूम आम्ही आपल्या प्रिय ग्राहकांसाठी घेऊन आले आहोत 10 ते 30% पर्यंतचा सेलचा धमाकेदार ऑफर। उत्तम आणि शानदार क्वालिटीचे योग्य ठिकाण म्हणजेच राठी टेक्सटाईल शोरूम। लहान चिमुकल्यांकरिता त्यांना पसंत पडतील अशा किड्स ब्लँकेट, चादर, सतरंजा, वेगवेगळे डिझाईन आणि नवीन व्हरायटीजचे बेडशीट्स, पिलो कव्हर, ब्लँकेट्स, घराची शोभा वाढवणारे सुंदर कार्पेट्स, दिवान सेट्स, विविध प्रकारचे मॅट्रेसेस, कुशन कव्हर्स, सोफा कव्हर्स, फूट मॅट 10 ते 30% पर्यंतचे उपलब्ध असलेल्या या सेलचा लाभ घ्यायला विसरू नका। नेहमीप्रमाणे आपल्या ग्राहकांसाठी काहीतरी नवीन आणि आकर्षक व्हरायटी घेऊन येणारे आणि उत्तम क्वालिटीसाठी ओळखले जाणारे आपले एकमेव राठी टेक्सटाईल शोरूम 911 पश्चिम मंगळवार पेठ, चाटी गल्ली, सोलापूर।